रात्री 12 वाजता काय करते आपण बसून. अच्छा मारी वरती जायचं तर खाली सोनू मी झोपणार आहे, मला काही की नाही. बस झालं. ही आपली बेडीची फॅमिली. हॅपी दीपावली. हाय हॅलो गुड मॉर्निंग. कशात सगळी? तर चला आपली दिवाळीची सकाळची सुरुवात झाली चहापासनं. आणि तुम्ही थोडासा एक झलक बघितलीच असेल आजची दिवाळीची. जे डिसअपॉइंटेड झालेली ना मी, एवढी डेंजर डिसअपॉइंटेड झालेली. तरी पण जाऊ द्या, असू द्या. जी दिवाळी सेलिब्रेशन केलेली ते माझे जे बिल्डिंगचे जे फ्रेंड्स आहे आणि जी आमची फॅमिली आहे त्यांच्यासोबत. त्याच्या आधी सकाळी सकाळी आम्ही निघालो होतो. इथे आम्हाला गाडीच साफ करायला टाकायची होती. पण हे आमचे ओनर आहे बघा, म्हणजे हे इतके चांगले की पप्पूची गाडी तेच धुवत होते. पप्पू बघ रे भाऊ, त्या तुझी गाडी त्यांनीच धुतलेली. मी नंतर राहुलला म्हटले अरे काय त्यांना धुवायला लावतो, तू धु. पण अक्षरशः त्यांनी जेवढ्या पण गाड्या उभ्या केल्या होत्या ना त्या सगळ्या त्यांनीच धुतल्या होत्या. बघा, बघू शकता तुम्ही. असे ओनर तुमचे आहे का? आमचे ओनर तर खूपच छान आहे. त्याच्यामुळेच आम्हाला ही बिल्डिंग सोडा वाटत नाही. आणि आम्ही परत एकदा ह्याच बिल्डिंगमध्ये राहायला आलेलो आहे पुण्याला आल्यानंतर. तर हे बघा, त्याच्यानंतर आता दुसरी गाडी पण लावली. आम्ही निघणारच होतो याच्यासाठीच की एक गाडी धुवायला लावू, एक गाडी धुवायला टाकून देऊ आणि एका गाडीवर जे सामान आहे दिवाळीचं वगैरे ते घेण्यासाठी जाऊ. पण ऑलरेडी इथे कार्यक्रम चाललेला होता धुण्याचा. मस्त मोटार लावलेली ती प्रेशरचं. आणि मग चला आज 100-200 रुपये वाचलेले आपले, कारण इथे धुवायला गाडी टाकलेली आहे. आणि हे बघू शकता तुम्ही, बाकीच्यांच्या पण गाड्या धुवण्याचं काम चाललेलं आहे. तर मग आमची ही गाडी धुवून झाली. पप्पूची गाडी धुवून आम्ही तिकडे वाळत घातली आणि तोपर्यंत म्हटलं चला जाऊन येऊया. तर तोपर्यंत आमच्या बिल्डिंगच्या बाहेर हा एक छान छोटासा किल्ला दिसला मला. असंच बनवलेला होता पोरांनी खाली. आणि त्याच्यानंतर हा अल्फा मागेच लागला होता. पण मग निघालो आम्ही. आणि हे बघा, बाजार कुठला आहे ओळखा बरं, आणि मला कमेंट करून सांगा की मी कोणत्या बाजारात उभी आहे पुण्यामध्ये. खूप गर्दी, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गर्दीपेक्षा जास्त आहे ना ऊनच खूप होतं आज. कारण इतकं ऊन लागलं, इतकं बापरे, म्हणजे आज खूपच जास्त ऊन. पण रात्री पाऊस पण पडला होता पावसाळ्यामध्ये. मग त्याच्यानंतर आम्ही शॉपिंग वगैरे केली आणि आलो म्हटलं, कारण ऊन इतकं होतं ना. मग म्हटलं चला ज्यूस पिऊया. मग त्याच्यानंतर आम्ही इथे ज्यूस पिलं. आणि या ज्यूस सेंटरचं नाव होतं माही ज्यूस सेंटर. पण आमच्या माईचं नव्हतं हे, त्याच्यामुळे आम्हाला काही फ्रीमध्ये भेटलेलं नाही. आणि त्याच्यानंतर इथे ज्यूस पिऊन आम्ही घरी आलो आणि ह्या माळा करायला लागलो. मी नाही केल्या, सोनूनेच केल्या आहे सगळ्या माळ्या. आणि कशी केल्या माळ्या, छान आहे ना. त्याच्यानंतर आम्ही सगळ्या माळा वगैरे करून घेतल्या. आणि मला ना खूप झोप लागत होती, कारण काय माहिती का बरं. मग मी झोपलेलीच होती. झोपेतून उठल्यानंतर बघितलं तर हा सगळं आवरत होता. आणि मग नंतर म्हटलं चला आपलं पण काम आहे. मग नंतर मी पण रांगोळी काढायला गेली, कारण की रांगोळी काढायच्या बाकी, तर रांगोळी काढायला खूप जास्त वेळ लागतो. आणि मी जाण्याच्या आधी बघा यांच्या रांगोळ्या सगळ्यांच्या झालेल्या होत्या आणि हिची पण झालेली होती ऑलमोस्ट. हा व्हिडिओ मी काढलेलाच नाही, कोणी काढला काय माहिती. नंतर मग मी बसली रांगोळी काढायला. आणि माझी रांगोळी काढल्यानंतर मग राहुल आला तो व्हिडिओ काढण्यासाठी. आणि तो इथे व्हिडिओ काढते बघा. आणि मी हे जे उरलेलं होतं ना, म्हटलं चला इकडे पण रिकामं कशाला ठेवू. आणि नंतर आम्ही जी फ्रंटची रांगोळी काढली होती ना, पुन्हा बिल्डिंगमधल्या सगळ्यांनी सेमच रांगोळी काढलेली होती. त्याच्यानंतर इथं पूजा वगैरे झाली. त्याच्यानंतर आम्ही प्रसाद वगैरे घेत होतो. पूजा आरती वगैरे सगळी झालेली. आणि आमचं डेकोरेशन कसं वाटलं ते कमेंट करून सांगा, कारण खूप जणांना आवडलं. हे बाहेरचं आहे आमचं. आणि रांगोळ्या काढल्या बघा, सेमच रांगोळ्या काढल्या आम्ही सगळ्यांनी. म्हणजे एक स्पेशल वेगळी काढली, आणि जे पावलांची रांगोळी होती ना ती सगळ्यांनी आम्ही अशी सेमच काढलेली होती. आणि पूर्ण बिल्डिंगमध्ये आमचं फ्लोअर इतका चमकत होता, कारण की बिल्डिंगमधले सगळे गावाला गेलेले होते. म्हणजे भरपूर जण गावाकडे जातात, पण आमचं दिवाळी घरीच असते मोस्टली, त्याच्यामुळे. आणि मग हे बघा, तुळशीजवळ पण अशी रांगोळी वगैरे काढली आम्ही. जरा हे झाड पण डेकोरेशन केलं होतं. आणि चला तुम्हाला दाखवते मी अजून गॅलरीमध्ये कसं डेकोरेशन केलेलं आहे. हे सगळं असं पूजा वगैरे आम्ही इथे मांडलेली होती. आणि त्याच्यानंतर गॅलरीमधलं डेकोरेशन दाखवते. हे डेकोरेशन म्हणजे माझं फेवरेट आहे. सगळ्यांना इतकं आवडलं हे डेकोरेशन,
मला पण खूप आवडलं, कारण खूप छान दिसत होतं डेकोरेशन फोटो सेशनला वगैरे. आणि आम्ही स्पेशली आमचे जे भाची येणार आहेत छोटे छोटे, त्यांचं फोटो सेशन करण्यासाठी हे डेकोरेशन तयार केलं होतं. आणि त्याच्यानंतर मग पप्पूच्या गाडीची आणि माझ्या गाडीची पूजा करून घेतली इथे. पप्पू त्याची गाडी इथेच सोडून गेला होता, कारण आता त्यांनी गाडी घेतली मोठी, त्याच्यामुळे मग तो घरी गाडी घेऊन गेला होता आणि ही गाडी इथेच ठेवून गेला. त्याच्या तिकडे पार्किंगला जागा होती, पण सेफ राहील नाही राहील म्हणून मग तो इथे गाडी सोडून गेला. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट पूजा, दिवाळीची पूजा करायची होती म्हणून मग तो इथे गाडी सोडून गेला. अशा पद्धतीने पप्पूच्या गाडीची पण आम्ही इथं पूजा केली. सकाळी धुवून काढल्या आम्ही सगळ्या गाड्या आणि इथे अशी पूजा करून घेतली. आणि हे बघा डेकोरेशन बघा आमचं, आम्ही सगळ्यात वरच्या फ्लोअरला राहतो. आणि बघूया आता दिवाळीची मस्ती इथे, तुम्हाला दाखवते मी. हे बघा आमचा एरिया हा. आणि इथे आता आता गाड्या लावून झाल्या. गाड्या लावून झाल्यानंतर आम्ही परत फोटो सेशन करायला गेलो, कारण बिल्डिंगमधलं सगळ्यांचे फोटो सेशन करायचे होते. हाय हॅलो, खूप लवकर आली. हो नाही नाही कसं काढायचं ते सांग. काढलं तरी चालेल तुमच्याकडे. कोणाला पाहिजे थांब जरा. फटका बस ना, थांब जरा. येतो. मास उलट करायला चटकाच लागेल त्याचा. काय असं खाली पकडा लागेल तुला उभं. इकडे बघा, इकडे मनू, तिकडे जा, त्या साईडला जा, बॅक साईडला जा. मनस्वी तिकडे जा, तिकडे. हा हा, मारा उड्या, मारा उड्या. उडव पटकन. कशाने उडवती म्हणणं, बाजूला पटकन ना. अजून अजून थोडं थोडं आहे बया. नाही ना. अरे कुठं चालली? अगं लाव ना. काही नसतं. ही आपली बेडीची फॅमिली. हॅपी दीपावली. दिवाळी. आमच्या फॅमिलीकडनं पण तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. बाय बाय. त्यानंतर चला परत एकदा दाखवते लुक आमचं, छान असं डेकोरेशन्स वगैरे त्याचं लुक. आणि मी वरती आली, डायरेक्ट व्हिडिओ काढायला लागली. ही सगळी अशी पूजा इथे मांडलेली आहे आता आम्ही. आणि त्याच्यानंतर आता इथे फोटो सेशन करायचे आम्हाला मेन ठिकाणी. आणि इथे पण आमचे फोटो सेशन वगैरे झाले. आणि त्याच्यानंतर बघा मी रात्री काय करत बसली आहे, कारण माझं टार्गेट होतं दिवाळीमध्ये कंप्लीट करायचे सबस्क्रायबर, म्हणजे माझे जे सबस्क्रायबर होते ना, तर ते मला कंप्लीट करायचे होते 1000 सबस्क्रायबर. माझं असं होतं की दिवाळीपर्यंत यार कमीत कमी 1000 सबस्क्रायबर झाले पाहिजे.
आणि म्हणून मग आम्ही इथे लॅपटॉप लावून बसलो होतो, कारण 997-98 झाले होते. मग म्हटलं चला आपला जर रात्रीतून सबस्क्रायबर वाढले तर मग उगीचंच हे होऊन जाईल, म्हणून मग आम्ही इथं बसलेलो होतो. पण खूप मोठा पचका झालेला होता इथे आमचा. हे वाढलं बरं का. आणि त्याच्यानंतर इतका मोठा पचका झाला, मला इतकं डिसअपॉइंटेड झालं होतं ना, म्हणजे खूप जास्त डिसअपॉइंटेड झालं होतं. कारण याच्यानंतर आहे ना मी खूप वेळ बसली आणि त्यानंतर तुम्ही बघितलंच असेल. चांगलं रिफ्रेश तरी करतो पेज. ट्रिपल नाईन रिफ्रेश पण केलं मी. रिफ्रेश पण करून बघितलं. रिफ्रेश यूट्यूबवाल्यांना माझं चॅनल पुढे पाठवा ना. रात्रीत जर 1000 सबस्क्रायबर होऊन गेले तर मला व्हिडिओ बनवता येणार नाही ना. त्याच्यामुळे मी आत्ताच प्रयत्न करते आणि काही करून दिवाळीच टार्गेट होतं, दिवाळीपर्यंत 1000 सबस्क्रायबर करायचं. होणारेवरती जाणार. दीपाली लाईफस्टाईलचं व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतं मला कमेंट करून सांगितलं बरं का. नवीन सिरीज चालू झाली आहे, आता मी रिव्हील केली ऑलरेडी ऑनलाईनमध्ये आणि आत्ता लाईव्ह चॅनलमध्ये पण, सकाळच्या व्हिडिओमध्ये पण. त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय बघायला आवडेल तेही मला सांगा. 999 रात्री 12 वाजता काय करते आपण बसून. अच्छा मारी वरती जायचं तर खाली सोनू. ये क्या हुआ. मी कंटाळलंय आणि मी झोपणार आहे, मला काही की नाही. बस झालं.